एक वाक्य, स्वच्छता करायला गाडगे बाबा आले, ज्ञान करायला ज्ञानोबा आले, भक्ती करायला नामदेव बाबा आले, सहज देव करायला तुकाराम बाबा आले, बारुड्यातून देव काढावा एकनाथ बाबा आले, सत्य कळावं महात्मा गांधी आले, आणि स्वाभिमानानं गरिबाला जगता यावं म्हणून छत्रपती आले. प्रत्येक माणसाला या समाजात छाती काढून जगता यावं यासाठी छत्रपती आले. आणि छत्रपतीने समाजाला तीनच गोष्टी दिल्या. एक, मोडा वाकू नका, बुटाची पॉलिश करून जगा, बुट साठून जगू नका, आणि सगळं विका, स्वाभिमान विकू नका. 20 रुपयाची क्वार्टर पिऊन दुसऱ्याच्या लग्नात नाचणाऱ्या अवलादीला काय धर्म कळतो? 100 रुपये घेऊन बदलणाऱ्या माणसाने काय धर्माचा टापा हाणावा? का? तो धर्म उभा करताना त्याग केलाय, त्याग. आणि पहिलं वाक्य आहे छत्रपतीच्या बाबतीत, या जगात पहिले राजे आहेत की स्वतःचं राज्य स्वतः स्थापन केलंय, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, राज्य नाही केलं, सुराज्य केलंय. तेही कुणाच्या खांद्यावर हात ठेवून फुटून फाटून नाही. आणि दुसरं वाक्य छत्रपतीच्या राज्यात, निर्मातेही तेच आहेत, निर्मातेही तेच आहेत, आणि भोगणारेही तेच आहेत. सर्वसामान्य माणसाला जगता यावं म्हणून जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम गेलं बॉम्बाला. सगळं बोललं तरच कळण, केलंच पाहिजे. उपकार नाही. काही लोक म्हणतात त्यांच्या निधीतून रस्ता आला, नाही नाही, टक्का काढूनच झाला. हे हे प्रेम, जिव्हाळा, निष्ठा, हे सगळे भामटे शब्द आहेत. समाजसेवा ही सगळी भामटी शब्द आहेत. प्रेम, काही पोरं म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते, तुझ्या मेंदूत पाणी झालंय, मेंदूत. ती प्रेम बिम काय करीत नाही, ती फक्त तुझं ATM मोकळं करते. तुला भिकारी करणं हा तिचा धर्म आहे. ती काय प्रेम करते, आणि तू म्हणतो तिने मला शब्द दिला, तुला काय एकट्याला दिला? हे प्रेम बिम, बायका, पोरं, या सगळ्या लबाड आहेत. काही लोक म्हणतात आम्हाला समाजाची सेवा करायची आहे. मग तुम्ही इतकी इस्टेट आणली कुठून? तुम्ही आता एवढी कमावली तर डाव्याला पेटवली तर सरदापर्यंत धोर निघेल, आणि तुमच्या 31 पिढ्या बसून खातील. तुम्हाला माहितच नाही कोणत्या शिवारात किती जमीन आहे तुम्हाला. ज्यांनी जनता लुटली त्यांना आज जनतेचा सेवक म्हणतात. परत वाक्य आहे का, ज्यांनी जनता लुटली त्यांना जनतेचा सेवक म्हणतात, आणि ज्यांनी जनता जमून बनवली त्यांना छत्रपती म्हणतात. जनता जमवलंही आणि जनता बनवलीही. बनवले छत्रपती त्यांना म्हणतात. मग जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम फायनल झालं, फायनल झालं, झालं फायनल, पुढे सरकायला झालं फायनल. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलं पाहिजे. पुढे चला. उपकार नाही, दुकानदारानं काट्याला झटका न मारता कमावलं पाहिजे, व्यापाऱ्यानं कमी नफा काढला पाहिजे. ज्यानं ज्याचं ज्याचं काम केलं पाहिजे. झालं फायनल. दुसऱ्या वाक्यात घुसलं बरं का आपण. आता शिवजयंतीला सुरुवात करण्यापूर्वी 7 वाक्य आहे. घरी गेले होते, भीतीच्या खोलीवर लिहून ठेवायचे भीतीवर, आणि घरी रोज उठल्यावर वाचायचे. एक, शिवजयंती सुरू झाली बरं का. आता एक, अंगातली ताकद, खिशातला पैसा आणि आयुष्यातली वेळ जपून वापरा. काय मत आहे तुमची? अंगातली ताकद एक दिवस कमी होणार आहे. अंगातली ताकद मारामाऱ्या करायला वापरू नका, टपऱ्या पेटवायला वापरू नका, दंगली करायला वापरू नका, दुसऱ्याचा प्रचार करायला वापरू नका. अंगातली ताकद काळ्या आईची सेवा करा, गोठ्यातल्या गाईची सेवा करा, घरातल्या आईची सेवा करा, भारत मातेची सेवा करा, आणि धर्माचं पालन करा. दुसऱ्याच्या वाढदिवसाचे बोर्ड ठोकायची आपल्याला काही गरज नाही. तो काय आपल्यासाठी जन्माला आला नाही, त्याचा बापन तो ठरीन. हो, 250 रुपये रोजानं जाऊन सभेला जाणारी माणसं तुम्हाला काय वांग धर्म कळतो का? इळभर सभेला गेला आणि वडा खाऊन आला. एक वडा इतका गुलाम, 3 चड्ड्या खराब झाल्या. अरे
तुम्हाला गुलाम केलं ह्या लोकांनी, गुलाम. गुलाम. तुम्ही स्वाभिमानी नाहीत, गुलाम आहेत, गुलाम. तुम्हाला हे लोकांनी वापरलंय कसं माहिती का? यूज अँड थ्रो. आता 5-6 महिने तुमची गरज आहे लोकांना. आता शिबिरे होणार, मेळावे होणार. मे महिना गेला, तुमच्या बापाच्या 10वेलाच ते येणार. तुमचा वापर यूज अँड थ्रू आहे. तुमचं काय मत आहे? छत्रपतीच्या राज्यात तसं नव्हतं. राज्याचा स्वाभिमान होता. झालं फायनल. अंगातली ताकद जपून वापरा. झालं फायनल. 7 आहेत बरं का. 2 खिशातला पैसा जपून वापरा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतो. तुझ्याकडे किती नोट आहे? 4 धाबे, 2 JCB, 3 पंप म्हणजे शेड समजवतो कोण स्वतःला? दरिद्री शेड समजतो. ही गावाची श्रीमंत माणसं दिसतात ना तुम्हाला, यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून श्रीमंत आहे. यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांच्याकडे काय गाजर आहे? हे आपल्याला फक्त मोठे बोकांडी घ्यायची सवय लागली. त्यांचा ट्रॅक्टर जर बँकेने नेला तर ते म्हणते पाहुण्याचा नांगरा गेला. आता पाहुणा भाड्याच्या घरात राहतो, त्याची का मुतारी नांगरीतो? ही मोठी जेवढी लोक आहेत ना महाराज, ही फक्त कपड्यात कडक आहेत. कपडे दारू कर्ज 105 TMCचं जायकवाडी सुद्धा कोर्ट झालंय. किती पैसे आहेत तुमच्याकडे? 50 तोळे सोनं, 2-3 कोटीच्या पावत्या, बायकोच्या अंगावर 10-20 तोळे सोनं. साधी माणसं नीट वागलं. मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तू पागल आहे, पागल. सदस्य नाही. अरे येड्या, तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तुला सदस्य नाही केलं लोकांनी, तुझा गेम केला 13 लाखाला लोकांनी. तुझ्या डोक्यात कसं घुसत? लोकांनी ठोकली तुझ्या 13 लाख. काय नाही हे मी महाराज आहे, तू पागल आहे. कोणी सांगितलं तुला हे महाराज बिराज? कोणी सांगितलं? हे महाराज बिराज काय नाही. आपण काहीच नाही. उत्तर परत नीट ऐका. अंगातली ताकद जपून वापरा. उत्तर 1000 वर्ष आयुष्य सापाला. 1000 सापाला. यांची राजे आहेत या जगात. तिन्ही काळात एकच वर्ग श्रीमंत आहे, संत. बस कालही श्रीमंत, आजही श्रीमंत, उद्याही श्रीमंत. आपली श्रीमंती एका पिढीला असेल, एका पिढीला नसेल. आपली श्रीमंती एका जन्मात 3 वेळा बदलते. एका जन्मात. संतांची श्रीमंती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत शीत तशी आहे. आमच्या कीर्तनकार मंडळीने संतांची गरिबी सांगून इस्टेट कमावली. इतका भावळटपणा झालाय. खुशाल मूर्खासारखं म्हणायचं. तुकारामाच्या बायकोला लुगडं नव्हतं. लाज वाटली पाहिजे आपल्याला. तुकाराम महाराज राजे नव्हते, त्रिलोक्याचे राजे होते. कधीच संत गरीब आहेत हा शब्द कधी कोणी म्हणायचा नाही. वारकऱ्याने तरी कधीच म्हणायचा नाही. यांनी खेळ केला. तुकारामाच्या बायकोला लुगडं. तो सुदाम्या तर या भागवतकारांनी भिकारी केला. भागवतकाराची कथा सुदाम्याला डायरेक्ट म्हणले कपडेच नव्हते घालायला. त्याच्या कपड्या पोत गेली ही मंडळी. रडू रडू कथा सांगतो सुदाम्याची. त्याच्या बायको लुगडं नव्हतं. आणि तू रुक्मिणीवर स्वयंवराचे पैसे गोळा करतो आणि त्या पैशाचा तुझ्या बायकोला कातरा नेतो. सुदाम्याची गरीब सांग. हे चरित्र उरफाटी वाची जाऊ नका. सुदाम्या गरीब नव्हता. एकाच वाक्यात ऐका. त्याचा मित्र कोण होता? कृष्ण. आणि गुरु कोण होता? संदीपान. मग सुदाम्याला कृष्णानं बँकेत तरी लावलं असतं ना, पतसंस्थेत तरी लावलं असतं ना. एक वाक्य सांगा. या जीवाला आत्मज्ञान होत नाही तोपर्यंत आपण सुदाम्याचे. तुम्ही मी कोण आहे? तुम्ही मी कोण आहे? सुदाम्या आहे. काय आपल्याकडं? जगणं आपल्या हातात नाही, मरणं आपल्या हातात नाही. किती खावं याचा अंदाज नाही, काय खावं याची अक्कल नाही. आपल्याकडे काय आहे? आपण सुदाम्याचे आहेत.
आपल्याला सांभाळणारा गोपाल कृष्ण आहे. आणि तो भेटत नाही तोपर्यंत आपण सगळे सुदाम्याचे. ही नगरी जर सोन्याची करायची असेल तर आत्मज्ञानासारखे 12वा अध्याय असं सांगतो, आत्मलाभासारखे गोमटे काहीच न दिसे. माऊलीची भाषा आहे. आणि माऊलीने तुम्हाला कृष्ण सुदाम्या पाहायला कुठं सांगितलंय? 12व्या अध्यायाचं असं म्हणणं आहे, अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ओव्या जरा क्लिअर आहे का? अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, पण ज्ञानापेक्षाही श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. आणि सुदाम्या हा गोपाल कृष्णाचा मित्र आहे. तुम्ही मी सुदाम्याचे. पुढची ओवी ऐका. 10व्या अध्यायाचं म्हणणं याच्या उलट आहे. 10वा अध्याय असं डायरेक्ट सांगतो, संपत्ती आणि दया एकत्र आली की तिथे देव आहे. आणि 4थ्या अध्यायाचं तर डायरेक्ट उलटच म्हणणं आहे, तुम्ही संतांची सेवा केली तरच ज्ञान मिळेल. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, आगर गता करावे दाशी सगळं. असे ओव्या सूत्रात बसवा ना. ओव्या अख्खी ज्ञानेश्वरी वाचा. 9033 मध्ये ज्ञानेश्वरी महाराजांच्या आईचं नाव नाही आहे. वाचा ज्ञानेश्वरी. आईचं नाव नाही आहे, वडिलांचं नाव नाही आहे, पुढे सांगा देवाचंच नाव नाही. ज्ञानेश्वरी देवाचं नाव नाही आहे. ज्ञानेश्वरीच्या सगळ्या ओव्या स्वतःच्या गुरुसाठी आहे, स्वतःच्या. आणि 13व्या अध्यायात 99 ओव्या फक्त गुरुसाठी आहेत, फक्त गुरुसाठी. आणि शेवटची ओवी अध्याय नंबर 18 ओवी नंबर 1791 मध्ये, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले. पण इथं जी हा शब्द वापरलाय, येतं जी उरले पाहिजे. पण जी हा शब्द नम्रता दर्शक आहे. आता इथं दोन्ही साखळ्या लावा. 18व्या अध्याय 18व्या अध्यायामध्ये पायिकपण आहे आणि पहिल्या अध्यायामध्ये मूर्खपणा आहे. डायरेक्ट ओवी आहे. एरवी तरी मी वाव्या पाहता, एरवी तरी मी मूर्ख. पहिल्या आपल्याला काहीच येत नाही तरी आपण स्वतःला शहाणे समजतो. विश्वाची आई स्वतःला मूर्ख समजते. जरा 2 मिनिटं साखळी लावा. विश्वाची आई आहे. आता एखाद्याला म्हणलं टाळ नीट वाजव, हा पहा टाळ, तुम्ही सप्ताकाला उडत. आणि गाजर काही येत नाही, एक चाली ती आयुष्यभर. पण फुगीरपणा हिट काय, लगेच नवी दिंडी. इकडं जमलं नाही का, इकडं बांबू उपाटलाच दुसरा. तुम्ही अभ्यास करा. विश्वाचे गुरु मूर्ख म्हणतात, पण त्याच्या पुढची ओवी इतकी सुंदर आहे, मी संत कृपेने ज्ञानदेव आहे. काय भाषा आहे महाराज. संत कृपेने मी ज्ञानदेव आहे, पण कृपा माझ्यावर संतांशी आहे. आणि आता अभंगाला सुरुवात करायची आहे. कीर्तन आता थोडस लेट झालं, तुम्ही तरी जवळून आले. मी आसन कुठं राहती, बिदर. 9:30 भरलं इथवर, 11:30 निघलोय बिदर वरून. इथं आताशी पोहोचलोय. बिदर म्हणजे कर्नाटक. आमच्याकडे तो जास्त भाग आहे या महिन्यात. आंध्र, कर्नाटका, तेलंगणा. मग इतकडं कवर भागत नाही ना. त्यामुळे थोडं लेट झालं कीर्तनाला. आणि आज तुम्हाला काही काम नाही, तेव्हा कीर्तनाला सुरुवात करायची. फक्त ऐकणाऱ्यांना 3 सूचना आहेत. कीर्तनाला दरिद्रेवाणी बसायचं नाही, तोंड सोडून यायचंच नाही. लांब बसायचं, पहिल्या पंक्तीला जेवायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. आणि दुसरी सूचना आहे, कीर्तनाला बोलावं लागतं. बोललं तर कीर्तन कळेल, नाही तर तुमचं आपलं सूत्र बसणार नाही. आणि आता झाली सुरुवात. फक्त पटापटा बोला. थोड्या ओव्या पहिल्या क्लिअर करून घ्या. कीर्तन आहे ना महाराज, हे आत गेलं पाहिजे, मग मजा आहे. बाहेर मजा नाही. ठातूर मातूरला मजा नाही. बाईचंद बाबाच्या गोष्टीचे दिवस संपले. ते ऐकणारे राहिले नाही आणि सांगणारे टिकले नाही. आता बारीक आहे, थोडं किचकट मुद्दा आहे अभंगाचा, पण फिट करून देतो. माझी ओवी परत नीट आहे का, 3 ओव्या क्लिअर करून देतो आणि पुढे जातो. अभ्यासापेक्षा श्रेष्ठ ज्ञान आहे, ज्ञानापेक्षा श्रेष्ठ देवाचं ध्यान आहे. ज्ञान हे तुम्हाला संतांच्या शिवेशिवाय येऊ शकत नाही. आणि किती सेवा करावा, अख्खी ज्ञानेश्वरी निवृत्तीनाथाच्या पायावर. याच्यापेक्षा काय सेवा आहे, अख्खी ज्ञानेश्वरी. आणि वरून त्यांनी म्हणावं आता विश्वात्मक आहे, आणि वरून शेवटी म्हणावं येण्यावरी ज्ञान द्यावं. आता याच्यापेक्षा सेवा काय. ते ज्ञान मला संतांच्याच कृपेने येत आहे. आणि म्हणून हरिपाठच सांगतोय, मातृ पितृ भात्रा सगोत्र आणि चतुर्भुज नर
होऊन दिले. आणि त्यासाठी गवळण आहे, गवळणीला सुरुवात करायची आहे. गायकवाद गुणजन सगळ्या मंडळीला, अन्नदाते विद्यार्थी सगळ्यांना धन्यवाद. मंदिर पूर्ण होईल, 18 अध्याय म्हणतो. मंदिर पूर्ण होईल पण कळस चढला तर, नदी तृप्त होईल पण सागराला मिळाली तर, सोनं शुद्ध होईल पण 16वा कष लागला तर, वृक्ष सफल होईल पण फळ आलं तर, सप्ताह पूर्ण होईल पण दहीहंडी फुटली तर. फायनल. आता झाली सुरुवात, फटाफटा बोलायचं. मंदिराला कळस आहे, मंदिराला कळस चढला, मंदिराचं काम संपलं. पुन्हा डोकं लावायचं नाही. 2, पाऊस पडला, पाणी आलं, ओढ्याला आलं, नाल्याला आलं, नदीला गेलं, सागराला गेलं. आता नाव बदललं, आता डायरेक्ट सागर. आता डायरेक्ट सागर. नदीचा विषय नाही, ओढ्याचा विषय नाही, नाल्याचा विषय नाही. मग या जीवानं अखंड भजन केलं तर याला डायरेक्ट देव हे नाव प्राप्त होतं. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तुष्टवेल, परस्पर घडेल प्रीतीजेत, आज्ञापक व्हाल आणि वाचा सिद्धी पावाल. तुम्ही देव व्हाल, नाहीतरी तुम्ही देव आहातच. 2 शब्द झाले. 3रा शब्द आहे, झाडाला फळ आलं की त्याचं काम संपलं. नदी सागराला मिळाली की सगळं काम. पण काही झाडं अशी आहेत की त्याला झाड एक आहे आणि फळ दुसरे येते. उत्तर आहे का? लिंब. लिंब लिंब लिंब. लिंबाला लिंबू येत नाही, लिंबुळी येते. तुम्ही अभ्यासच नाही केला गवा. तुम्ही उलटा फिरा. आंब्याला येतो आंबा, वांग्याला येतो वांग, भोपळ्याला येतो भोपळा, गवारला येते गवार, भेंडीला येते भेंडी. पण लिंबाला लिंबू नाही येत, लिंबाला लिंबुळी येते आणि लिंबुणीला लिंबू येते. ऐका, आता लिंबाला काय येते? लिंबुळी. आता उत्तर बारीक बोललं तरच कळलं बरं का. लिंब आहे पुल्लिंगी, लिंब आहे निर्वास, लिंब आहे पुल्लिंगी, त्याला लिंबुळी येते स्त्रीलिंगी. आणि लिंबुणी आहे स्त्रीलिंगी, त्याला लिंबू येते पुल्लिंगी. आता उलट फिरा. लिंबाच्या झाडाचे सगळे अवयव कडूच आहेत. मूळ कडू, खोड कडू, पानं कडू, फुलं कडू, फळं कडू. मग लिंबाचं झाड म्हणजे संसार. किती करा, एक पोराचा करा नाही तर 71 पोराचा करा. संसार करणं म्हणजे काही पराक्रम नाही. हे गाड्या घेणं, बांगला बांधणं, धाबा टाकणं, बार टाकणं, पंप टाकणं, सदस्य होणं, निवडून येणं, हा काही इतिहास नाही. त्याचं काही लई कौतुक नाही. ते कोण नाही होईल. मालकरी होणं पराक्रम आहे. बायको करणं काही ते तू गडी म्हणलं करणार. पागल लोक आहेत काही माणसं म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य. तुझ्या मेंदूत पाणी झालं. तुला कोण सांगितलं सदस्य? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले. तू सदस्य नाही झाला, तुझा गेम केला गावानं 13 लाखात. तुला समजत कसं नाही? हे काय निवडून बायको करणं काय पराक्रम आहे? पोरग होणं काही येते. पोरग झालं का लगेच अख्या पाहुण्यांना हॅलो मला मुलगा झाला. काही मिरवणूक काढायची तुझी का? आतापर्यंत कोणाला जमलं नव्हतं, तुला एकट्यालाच जमलं. अख्या गावात तू एकटाच न रे का? तो काही खिंडबिंडला लावली का? काही इतिहास केला काही? हॅलो मला मुलगा झाला. अरे पागला, तुला एकच झाला एका वेळेस. तू बाकी प्राण्यांचा अभ्यास कर, 5-5 होत्यात रंग बदलून. आणि तुला एकच झालं. पोर पालथं पडायला लागलं का टेटसला, पोर उताना पडायला लागलं का टेटसला, पोर दात वासवायला लागलं का टेटसला, पोरग तुला हाणताना टेटसला ठोई. त्यानं मला लाईट बंद करून पिसावलं बुवा. अरे ते झाड कसं आहे? लिंबाचं आहे. त्याला काही झालं तर फळ आता लागला करंट. आता ह्या मापात राहिलं का कीर्तन कळलं. मुळाही कडू, खोडही कडू, पानही कडू, फुलंही कडू, अख्खं झाडच कडू. त्याचं नाव लिंब. त्याला लिंबुळी येते, लिंबाला लिंबुळी येते. आता दुसरं झाड आहे का? काटेत, काटेत पण फळ चांगलं आहे ना. निमुणीला काटेत पण फळ चांगलं आहे ना. मग काटे जर असतील आणि फळ जर चांगलंच मिळत असेल तर काटे सण का करू नये? का करू नये? पखवाद वाजवलं जर लोक मानितच असतील तर रियाज करायला हरकत काय? गायनाची प्रॅक्टिस करायला हरकत काय? कीर्तनकाराला रोज अर्धा तास पुस्तक उचकायला अडचण काय? तुमच्या बापाची पेंड आहे का? नाही ना. तुम्हाला काटे सहन करा पण फळ येईल, येईल फळ मिळेलच. काटे सहन करा. तरुण पोरांना सांगतो पाया पडून, पोरांनो ह्या दंगली बिंगलीत पडू नका. तुमचा म्हणून सांगतो तुम्हाला, ही सगळी लोक तुम्हाला वापरून घेतील आणि सीझन संपल्यावर सोडून देतील. या सगळ्या लोकांना तुमची अजून 4 महिने गरज आहे. 24 आलंय.
पुन्हा 29 पर्यंत तुमच्या बापाच्या दहाव्याला सुद्धा येणार नाही ते. पोरांनो, मी शेतकऱ्याचा आहे, तुम्ही शेतकऱ्याचा आहे. दंगलींमध्ये लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत, लोकांच्या पेनामध्ये कॅमेरे आहेत. तुम्ही टपरीजवळ जरी दिसले ना 10 वर्ष शिक्षा आहे. येडे होऊ नका. तुम्हाला ही लोक भावनेच्या आरी करतील, गट प्रमुख आणि तालुका प्रमुख आणि विभाग प्रमुख, पण हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे केस कमी आहेत एवढी गावं पाहिली. आणि माझ्या कीर्तनातलं प्रत्येक वाक्य पुस्तकातलं नाहीये, अनुभवाचं आहे. ते कालही खरंय, आजही खरंय. उद्या पोरानं तुम्ही तब्येत कमावली, व्यायाम केला, पोलीस भरतीत जायचंय, पोरानं वाक्य सांगा, कोणत्याही कामाला आज पोलीस व्हेरिफिकेशन दाखला लागतो. पहिले दिवस आता राहिले नाहीत. पोरानं तुम्ही उखडून जाल. उद्या तुम्ही तब्येत कमवली, उद्या तुम्हाला पोलीस मध्ये जायचं आहे, दाखला चुकीचा मिळाला, संपलं ना जीवन. मिलिटरीत जायचं आहे, उद्या तुम्हाला MSc झालात, तुम्ही खताचं दुकान टाकायचंय, औषधाचं दुकान टाकायचंय, उद्या तुम्हाला भविष्य आहे का नाही बोला. उखडून जाल ना. MPSC द्यायची आहे. हे लोक काय सीझन पुरते पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. पोरं तळतळीनं का सांगतो माहिती का, दसमी आज सोमवार आहे. स्वप्न आहे तुमच्या आईला, स्वप्न आहे तिला माझा मुलगा सुखी पाहायचा आहे. स्वप्न आहे तुमच्या बापाला, त्याने तुम्हाला फुकट इंजिनिअरिंगला घातलं नाही. स्वप्न आहे त्याला. त्यानं बनियन म्हणालं तर पलटी करून घातलंय. त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने म्हणून तुम्हाला मोठं केलंय. लोकांचे प्रचार करून तू सभा उधळायला नाही केलं तुम्हाला, नाही केलं तुम्हाला. त्यानं रोजानं गेली, बांधावर जेवायला बसली, कालवण नव्हतं, तिनं लोणचं भाकरीला चोळलंय, तिनं चपात्याचं पीठ शिल्लक होतं. माझं पोरगं कॉलेजला जाणार तर त्याला 3 चपात्या करून दिल्या आणि तिनं भात खाऊन दिवस काढलाय. तिला स्वप्न आहे. आणि शेतकऱ्याच्या पोरांना ही कळकळीनं का सांगतो तर त्याला 2 कारण आहे. शेतकऱ्याच्या मुलाला शेतीत भविष्य नाही आहे. शेतीत भविष्य. शेतकऱ्याच्या पोराला 2 गोष्टी कराव्या लागतील. एक तर एक माणूस तरी शेतकऱ्याचा नोकरीला पाहिजे किंवा त्याला साईड बिझनेस तरी पाहिजे. त्याचं गाडीगार तरी पाहिजे, टपरी तरी त्यांना टाकली पाहिजे, पाव तरी विकले पाहिजे. शेतीवर सूत्र बसणार नाही. तुमचं काय मत आहे? कुठं शाळेतले शाळा लग्न शेतीवर, शेतीवर शक्य आहे नाही. तुम्ही तळतळीनं सांगतो, काटे सहन करा, फळ मिळेल. दुसरं झाड संपलं बरं का, निमोणीचं. आणि तिसरं झाड आहे ते अध्याय नंबर 15 मध्ये, ओवी नंबर 54 मध्ये, या फळ ना चुंबिता आणि फुल ना तुरंबिता. त्याला फळही नाही आणि फुलही नाही. ते झाड वांज आहे आणि त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. 3 गोष्टी क्लिअर आहे का पोरांनो? आजपासून तुम्हाला कोणी बेकाड म्हणलं तरी चालेल, पण या धंद्यात उतरायचं नाही. तुमचं काय मत आहे? कोणाची सभा असो डुकून पाहायचं नाही, कोणाचा मोर्चा असो झोपून घेणे. तुमचं काय मत आहे? जर गेम झाला ना, तुम्हाला चॅलेंज करतो सगळ्या पोरांना, आत्ता 2000 रुपये देतो मी तुम्हाला वाढवलीतल्या प्रत्येक पोराला. तुम्ही फक्त एक सिगटपट्टी करा, एक बेल्ट गळ्यात अडकवा आणि सिगटपट्ट्या 2-3 ठिकाणी चिटकवा आणि अख्ख्या गावातून मला 200 रुपये आणून दाखवा. चला आणा, मी 2000 देतो तुम्हाला, 200 दे, 1800 तुला घे. कोण गावातला माईचा पूत आहे तुला 200 रुपये देतो, मला पाहू दे. देईन 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 कधीच देणार नाही. मग आपल्यावर संकट आल्यावर कोणीच उभा राहत नाही. फक्त बोललाय, हे फक्त बोललाय फक्त, उभं नाही कोणी राहत. आपल्याला सांभाळणारा फक्त जम्बू नावाचं द्वीप आहे, पंढरपूर नावाचं गाव आहे, धर्मा नावाचं नगर आहे, तिथं विठ्ठू नावाचा पाटील आहे आणि तोच आपला बाप आहे. तो सांभाळील. ही लोक तुम्हाला फक्त वापरून घेणार, संपला विषय. आता हे आमचं मशीन थोडं चांगलं आहे म्हणून तुम्ही कीर्तनात होता. उद्या माझे 2-4 दात पडले, काल तारीख घ्याल तुम्ही म्हणाल त्याच्या दाटावर तर हवा जायला लागली, आता शब्द फुटायला लागले. बाबा बदला. लोकांना घेणं काय काय घेणं? आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो, समजा मरणार नाही, मेलो, माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले, मला फायदा काय? मी उलथून जाणार. आपले डोळे गेले टीव्ही चालू झाला, करायचं काय? आपले गुडघे गेले दिंडी निघाली, हे काय झोपणे? रात गई
लोक वापरून घेतात, त्याच्यावर तरुण पोरांचं काय मत आहे बोला? तुम्हाला भविष्य आहे, कोण देणार नाही रुपया? कोणीही देणार नाही. तुम्ही कष्ट करा ना. हा, इकडे जमत नाही ना, शाळेत डोकं चालत नाही ना, धंद्यात उतरा. नाही इकडे चालत, तब्येत कमवायची ना, व्यायाम करा. व्यायाम आवडत नाही ना, अभ्यास करा. MPSC ला 5 याला नापास, 10 याला नापास होते, चल काय फरक पडत नाही. पण एकदा पास झाल्यावर लाल दिवस. अभ्यासच करायला काय हरकत आहे त्याला? आणि तुम्ही जर असेच दिवस काढायचे ठरले बापाच्या इस्टेटीवर, तर ते सूत्र बसणार नाही. अहो, ह्या लोकांनी एवढ्या इस्टेटी कमावल्यात का यांच्या दाव्याला पेटवलं तर श्राद्धापर्यंत धूर निघत. त्यांनाच माहित नाही आपल्याला कोणत्या शिवारात किती जमीन आहे. एवढ्या इस्टेटी आहे त्यांच्या. ते फुकाट तुम्हाला नादी लावतात का? लावा बरं त्यांना म्हणा 5 एकर बाग आहे, त्यावर कर बरं कोटीचं लग्न कोण करतो? कर. 40% पोरं पुढाऱ्याच्या मागे हिंडून भिकारी झाले, वडायला बिडे राहिला नाहीत, थुकेल तंबाखू वाळून खात्यात. आणि त्यांनी फक्त म्हणायचं ही युवकांची ताकद आहे. त्याला खायलाच नाही तर ताकद येईल कुठून? हे खरं आहे का खोटं आहे बोला? यांना काय घेणं असतं? तुम्ही सावध व्हा. एक, दुसरं झाड संपलं, तिसरं झाड सुरू झालंय, वांज आहे. आणि त्या वांज झाडाचं नाव संसार आहे. संसार. आणि संसार हे झाडच कसं आहे? पटापटा बोला आता. कसं आहे? तरच पुढं कळलं आता. कसं आहे? वांज कसं आहे? वाण. त्याला फळ नाही, फुल नाही, पण झाड आहे. या फळ ना चुंबिटा. आणि